ख्रिस्ती बांधवांना घरामध्ये घुसून त्यांच्या घरातनं बाहेर काढून मारलं होतं, त्या गोष्टींचं काय? मला वाटतं की महाविकास आघाडीमध्ये मग शिवसेना असेल किंवा काँग्रेसमध्ये त्याच्या तळागाळामध्ये लोकांसोबत जोडलेले जे कार्यकर्ते आहेत त्यांना वसई विकास सोबत जाणं ही गोष्टच मुळात पटलेली नाही. त्यामुळे मला आजच्या घडीलाही वाटतं की महाविकास आघाडी ही स्वतंत्रच लढेल, ते वसई विकास सोबत जाणार नाहीत आणि स्वतःचं नुकसान करून घेणार नाहीत. काँग्रेस शिवसेनेचे कार्यकर्ते यांचा प्रचंड दबाव हा आपल्या नेत्यावर आहे आणि त्यामुळे ती आघाडी होईल असं शक्यता नाही आणि ती आघाडी झाली तर महाविकास आघाडीचं मोठं नुकसान होऊ शकतं, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं. कालचीच गोष्ट आहे. काल बहुजन विकास आघाडीकडनं एक प्रस्ताव आला की एक चिन्हावर आपण निवडणूक लढायची. मग तो चिन्ह कोणता? सिटी. म्हणजे हे राष्ट्रीय पक्ष जुक्त माप घेतात, ह्याला कारणीभूत कोण? मला वाटतं की असं आम्ही ऐकलेलं की सिटी चिन्ह घ्यावं असं महाविकास आघाडीच्या नेत्यांना प्रस्ताव दिलेला आहे, पण तो प्रस्ताव महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मान्य केला नाही. आपण पाहताय टॉप 10 महाराष्ट्र न्यूज. वसई विरार शहर महानगरपालिका निवडणूक आता जवळ आलेली आहे. 23 तारखेपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होणार आहे. महाविकास आघाडी लाचार झाली आहे का? महाविकास आघाडी का बहुजन विकास आघाडीच्या दरवाजात जाते? विधानसभा निवडणुकीचे जर आपण कल पाहिले तर वसईमध्ये 13 ठिकाणी महाविकास आघाडी लीडवरती होती. असं असताना गणित जर पाहिलं तर आजही वसईत महाविकास आघाडीचे बऱ्यापैकी नगरसेवक निवडून येऊ शकतात. वसईत नेहमीच जे ख्रिस्ती बांधव आहेत ते बहुजन विकास आघाडीचे सर्व हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात लढलेले आहेत. मॅकेंजी डाबरे त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. त्यांची नेमकी काय भूमिका असणार आहे? कारण आपण गेल्या बातमीमध्ये असं म्हटलं होतं की तिसरी आघाडी हा एक पर्याय वसई विरारकरांसाठी असू शकतो. मॅकेंजी सर, टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत. आता जे काही महाविकास आघाडीचे नेते वारंवार ठाकूरांच्या दरवाजात जात आहेत, नेमकं काय आहे? काय भूमिका असणार आहे महाविकास आघाडीची? मुळात आपण बघायला पाहिजे की 30 वर्षाआधी आपली हरित असलेली वसई ही मागच्या 30 वर्षाचा आपण जर पूर्ण इतिहास पाहिला तर आता ती कॉन्क्रीटची वसई आणि ती खरोखर वसईकरांची वसई आहे का, हा प्रश्न राहिलेला आहे. आणि अशा वेळेला वसईकरांचा आवाज जो आहे तो बुलंद करण्याचं काम या वसईतल्या नागरिकांना करायचं आणि त्यांची तशी इच्छा आहे. आणि आपण पाहिलं की मागील विधानसभा आणि लोकसभा इलेक्शनमध्ये पण खास करून हा वसईचा भूमिपुत्र ज्या पट्ट्यामध्ये राहतो, तो पूर्व पट्टीतला असेल किंवा पश्चिम पट्टीतला असेल, त्या वसई विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये नागरिकांनी प्रचंड वोट देऊन महाविकास आघाडीवर आणि महाविकास आघाडीच्या नेत्यावर हा विश्वास देण्यात आलेला आहे. म्हणजे लोकांना पर्याय हवा आहे आणि तो पर्याय देण्याचा सक्षम पर्याय म्हणून महाविकास आघाडीकडे बघितलं जातं. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की महाविकास आघाडीच्या नेत्यांना किंवा त्यांच्या घटक पक्षांना आपली ताकद काय हे समजत नाहीये. खरं म्हणजे काँग्रेस जो पक्ष आहे तो राष्ट्रीय पक्ष आहे, शिवसेना हा महाराष्ट्रामध्ये सत्तेत राहिलेला मोठा पक्ष आहे आणि मग त्यांच्यासोबत असलेले सामाजिक चळवळीतले किंवा मग छोटे पक्ष असतील, या सगळ्यांच्या ताकदीने या वसईमध्ये एक चांगली शक्ती जी आहे ती उभी राहत आहे. परंतु काय कारण आहे माहीत नाही, पण हे नेते जे आहेत हे वारंवार विरारला जाऊन आपलं स्वतःचे अस्तित्व जे आहे ते धोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जातोय. मला वाटतंय की महाविकास आघाडीने जर पुनर्वलोकन केलं आणि या सगळ्या वसई, किमान वसई मतदारसंघ जो आहे त्या मतदारसंघामध्ये पाहिलं तर जसं तुम्ही आता म्हटलं की वसई विधानसभा क्षेत्रामध्ये वसई लोकसभेत आणि वसई विधानसभेमध्ये 6 वॉर्डपैकी जिकडे भूमिपुत्र मोठ्या संख्येने राहतात त्या 6 वॉर्डपैकी म्हणजे साधारण या 6 वॉर्डमध्ये जर किल्ला बंदरच्या 3 जागा पकडल्या तर साधारण 23 ज्या जागा आहेत त्या 23 जागेपैकी 13 ठिकाणी महाविकास आघाडी ही एकत्र स्ट्रॉंगली लढली आणि इकडले सगळे पर्यावरणाच्या संदर्भात सामाजिक काम करणारे जे सगळे लोक आहेत हे महाविकास आघाडीसोबत हे जर लढले तर या 13 सीट ही 100% जिंकू शकतात. आणि त्यासोबतच शहरामध्ये आणि इतर ठिकाणी जो बहुजन आणि बीजेपी या दोघांवर जो राग आहे त्याचं कारण असं आहे की 30 वर्ष सत्तेत जरी बहुजन असलं आणि या वसईमध्ये रस्ते असतील, पाणी असेल, वीज असेल, वसईतले मूलभूत प्रश्नाच्या संदर्भात असेल, अनधिकृत बांधकामासंदर्भात असेल, अनधिकृत भरावासंदर्भात असेल, जी वसईची आपण परिस्थिती जी पाहिलेली आहे ती परिस्थिती बहुजन विकास आघाडीच्या काळात होत असताना 2014 पासून राज्यात पण बीजेपी सरकारमध्ये आहे. 2019-20 नंतर करोना नंतर महानगरपालिकेची निवडणुका झाल्या नाहीत, म्हणजे प्रशासन म्हणून बीजेपीचा पण फार मोठा रोल आहे
की असं नाही की बीजेपी 1 वर्ष आधी झालेलं आहे, ते पण इकडे या सत्तेमध्ये मागील प्रशासनाच्या माध्यमातून 5 वर्षापासून आहेत. मग बहुजन आणि बीजेपी हे बीबी नवरा बायकोसारखं झालेलं आहे का? आणि मग या ट्रॅकमध्ये वसईकर फसू इच्छित नाही, बहुजन पण नको, आणि या वसईच्या या सगळ्या मूलभूत प्रश्नाला घेऊन बीजेपी पण जी कमी पडते, बीजेपीने पण अनधिकृत बांधकामं थांबली का, भराव थांबली का, इकडले चाळी बांधणं थांबलं का, इकडले जंगल कमी होणं थांबलं का, तर या दोन्ही गोष्टीचा विचार करता महाविकास आघाडी हा चांगला जनतेसमोर पर्याय आहे. आणि महाविकास आघाडी म्हणून लढले तर वसईतले हे जे स्थानिक प्रश्न आहेत, म्हणजे आज वसईतल्या भूमिपुत्रांना 2008 पासून ते पाण्याच्या पाईपलाईन टाकतात आणि काढतात इलेक्शनमध्ये, अजून साधं पिण्याचं पाणी मिळत नाही. पण जे काल परवा टॉवर बनले त्यांना पाणी मिळालं. या वसईमध्ये मागच्या 10 वर्षापासून वसई बुडते, हे आपण सगळे पाहतोय दीपक दादा. ही बुडते येते, ती वाचवण्याचे प्रयत्न करायचे की नालासोपारा विरारमध्ये आता 200 एकरमध्ये पाणथळ जागेत भराव चालू आहे. म्हणजे वसई आपल्या समोर बुडत असताना, वसईतले नागरिक बुडून मरत असताना तिकडे भराव चालू, यावर कोणाचंच लक्ष नाही. मग यामध्ये कमी पडतात ती सत्ताधारी, मग त्याला बहुजन आणि बीजेपी दोघं पण कारणीभूत आहेत. आज वसईमध्ये पावसाळ्यामध्ये या ज्या विजेच्या तारा आपण बघतोय, समुद्र जवळ असल्यामुळे खाऱ्या हवेमुळे जे विजेच्या तारा ज्या पडतात, वर्षाला 10-15 लोक शॉक लागून मरतायत. या जीवाची किंमत देणार कोण? वसईच्या पाण्यात बुडून जो मरतोय त्याची किंमत देणार कोण? करोना काळामध्ये आपण सगळ्यांनी, तुम्ही चांगली बातमी केलेली, करोना काळामध्ये आपण पाहिलं की वसईमध्ये सुसज्ज हॉस्पिटल नसल्यामुळे लाखो लोकांना किती त्रास झाला, किती लोक आपल्या जीवानिशी मुकले, किती लोकांना करोडो लाखो रुपये खर्च करावे लागले तरी वाचले नाही. याला जबाबदार कोण? मी वसई विरार महानगरपालिकेमध्ये जेव्हा माहिती अधिकार टाकला, आपल्या सगळ्यांना शॉक लागेल. 30 लाख लोकसंख्या असलेल्या वसईमध्ये महानगरपालिकेची 5च हॉस्पिटल आहेत. 5 हॉस्पिटलमध्ये फक्त 5 एक्सरे मशीन आहेत, त्याही नीट चालत नाही. सिटी स्कॅन नाही यांच्याकडे, MRI मशीन नाही. म्हणजे नागरिकांनी काय करावं? या वसईमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी जर आजारी पडलं तर तयारी ठेवावी की आपल्याला वरचं तिकीट काढायचं. याला जबाबदार कोण? महानगरपालिकेच्या, आज वसई महानगरपालिका कदाचित जगात एकमेव अशी महानगरपालिका असेल जिथे स्वतःच्या मालकीच्या शाळा नाहीत. आणि जिल्हा परिषद शाळा तुम्हाला 29 गावं महानगरपालिकेत घ्यायला वाटली, पण ते 29 गावातल्या शाळा ज्या आहेत जिल्हा परिषदेच्या, त्याचे पैसे द्यायला लागू नये म्हणून ते जिल्हा परिषदकडे. आणि त्या जिल्हा परिषद शाळा कुठल्या मोडकळीस अवस्थेत आलेत आपण पाहिलेत. मीरा भाईंदर ही आपल्यानंतर झालेली महानगरपालिका आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षणावर, आरोग्यावर खर्च करते. त्यांचे रस्ते बघा, कॉन्क्रीटचे रस्ते, गल्ली बोळात कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहेत. जर महाविकास आघाडी, जर महाविकास आघाडी बहुजन विकास आघाडी सोबत गेली तर तुमची काय भूमिका असणार? कारण तुमच्यासारखे बरेच नेते आहेत जे बहुजन विकास आघाडीच्या विरोधात गेले 35 वर्षापासून लढतात. मध्यंतरी आपण जर पाहिलं तर मध्यंतरी काळामध्ये वाघोलीचा एक विषय होता, त्याच्यामध्ये त्या ख्रिस्ती बांधवांना घरामध्ये घुसून त्यांच्या घरातनं बाहेर काढून मारलं होतं. त्या गोष्टींचं काय? मला वाटतं की महाविकास आघाडीमध्ये, मग शिवसेना असेल किंवा काँग्रेसमध्ये, त्याच्या तळागाळामध्ये लोकांसोबत जोडलेले जे कार्यकर्ते आहेत त्यांना वसई विकास सोबत जाणं ही गोष्टच मुळात पटलेली नाही. त्यामुळे मला आजच्या घडीलाही वाटतं की महाविकास आघाडी ही स्वतंत्रच लढेल, ते वसई विकास सोबत जाणार नाहीत आणि स्वतःचं नुकसान करून घेणार नाहीत. आणि कार्यकर्त्यांचंही आणि आमच्यासारख्या सामाजिक चळवळीचे निस्वार्थपणे काम करतात. आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे, ज्यांनी लोकसभेमध्ये, ज्यांनी विधानसभेमध्ये महाविकास आघाडीसोबत उभे राहिले, त्या सगळ्यांचं जे म्हणणं आहे की तुम्ही स्वतंत्र लढा. आणि मला वाटतं की नेते लोकांनी काही कारणास्तव चर्चा केलेली असावी, परंतु बहुजन आघाडीसोबत नेते लोकही जातील असं मला वाटत नाही. कारण कार्यकर्ते, काँग्रेस शिवसेनेचे कार्यकर्ते यांचा प्रचंड दबाव हा आपल्या नेत्यावर आहे आणि त्यामुळे ती आघाडी होईल असं शक्यता नाही. आणि ती आघाडी झाली तर महाविकास आघाडीचं मोठं नुकसान होऊ शकतं, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं. कालचीच गोष्ट आहे, काल बहुजन विकास आघाडीकडनं एक प्रस्ताव आला की एक चिन्हावर आपण निवडणूक लढायची. मग तो चिन्ह कोणता? सिटी. म्हणजे हे राष्ट्रीय पक्ष झुकतं माप घेत आहेत, ह्याला कारणीभूत कोण? तर मला वाटतं की असं आम्ही ऐकलेलं की सिटी चिन्ह घ्यावं असं महाविकास आघाडीच्या नेत्यांना प्रस्ताव दिलेला आहे, पण तो प्रस्ताव महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मान्य केला नाही असंही आम्हाला समजलेलं आहे. म्हणजे शिवसेना असेल किंवा काँग्रेस, की कारण शिवसेना काँग्रेस यांना देशभरामध्ये, राज्यभरामध्ये मोठं अस्तित्व असलेला पक्ष आहे, जनाधार असलेला पक्ष आहे. आणि आपल्या पक्षाचं चिन्ह न घेता एका लोकल लेवलच्या पक्षाचं चिन्ह घेऊन आपण लढवलं तर ते काँग्रेससाठी किंवा शिवसेनेसाठी पूर्ण भारतामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये योग्य मेसेज देणारा नसेल. त्यामुळे चिन्हाचा जो आग्रह आहे त्यानुसार इलेक्शन लढावं असा जो आग्रह आहे, मला वाटत नाही की काँग्रेस आणि शिवसेना कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या चिन्हासोबत तडजोड करेल. मला तर आजही पुन्हा मी ठाम सांगतो की महाविकास आघाडी ही स्वतंत्रपणे आणि मजबूतपणे लढेल. आपण मातोश्रीचा एक इतिहास पाहिलाय
इतके वर्ष म्हणजे बाळासाहेब असताना आणि उद्धव साहेब असताना एखाद्या छोट्या पक्षाला जेव्हा मदत घ्यायची असते तर ते मातोश्रीवरती जातात, परंतु इथे उलट चित्र पाहायला मिळते. मातोश्रीचे नेते थेट बहुजन विकास आघाडीच्या दरबारी जातात. मला वाटतं की हे ठाकरे कुटुंबाच्या इतिहासातला हे सगळं चित्र पहिलं असेल. या बाबतीत तुम्ही काय म्हणता? कारण तुम्ही पण ज्यावेळेला भारतीताई उभ्या होत्या एक बऱ्यापैकी तुम्ही मदत केली होती. वसई पट्ट्यात जो काही जनाधार आला होता त्याला मॅकेंजी कुठेतरी तुमचा पुढाकार होता. तुम्ही ज्या प्रकारे ज्या पद्धतीनं तुम्ही लोकांसमोर गेलात त्यावेळेला जर महाविकास आघाडी बहुजन विकास आघाडी सोबत गेली असती तर आज चित्र वेगळं असतं. पण हे सगळं चित्र का चाललेलं आहे? ते शिवसेना पक्ष किंवा त्यांचे नेते का जातात याविषयी मी तर बोलू शकणार नाही. मी तुम्हाला सांगितलं की आम्ही महाविकास आघाडी उभी राहावी, जनतेला पर्याय हवा आहे, जनतेचा पर्यायाचा महाविकास आघाडीने गांभीर्याने विचार करावा आणि या वसईमधले तरुण तळपदार जे कार्यकर्ते आहेत, जे समाजासोबत जोडलेले आहेत, जे पक्षाला वाढवू शकतात, शिवसेना, काँग्रेस किंवा हे जे छोटे पक्ष आहेत, ज्यांचं पुन्हा एकदा आपण वसईमध्ये एक चांगलं प्राबल्य तयार करू शकतो अशी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीला आपण घेऊन लढायला पाहिजे असं आमचं मत आहे. ते पक्ष किंवा कोण जातो याविषयी मी तरी काय म्हणू शकणार नाही, कारण मी त्या पक्षाचा नाही. मी हे तुम्हाला ह्यासाठी म्हटलं कारण 2009ची जी पहिली 2010ची जी पहिली महानगरपालिकेची निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये जन आंदोलन समिती उभी राहिली होती. विवेक पंडितांनी एक चांगली भूमिका घेतली होती आणि त्यावेळेला वसई पट्ट्यातून सर्वाधिक जास्त नगरसेवक निवडून आले होते. कारण हे जे चित्र आहे हे चित्र आजही तेच सांगते. मग असं असताना तुमच्याकडे एक संधी असताना या वेगळ्या प्रवाहाकडे वाहण्यामागे कोणाचं तरी कारण आहे, कोणतरी विचारपूर्वक या सगळ्या गोष्टी राबवतो असं वाटत नाही का तुम्हाला? असू शकतं, परंतु महाविकास आघाडी जसं तुम्ही सांगितलं की 2009 नंतर वसईमध्ये परिवर्तन झालेलं, 10 मध्ये 21 नगरसेवक आलेले, तेच चित्र आजही आहे. लोक तयार आहेत, बस आपल्याला ते लोकांची जी भावना आहे ती कॅश करून आपल्याला लोकांमध्ये घुसायचं आहे. लोक आपल्यासोबत राहणार. त्यामुळे शिवसेना किंवा कुठले पक्ष काय करतात तो त्यांचा निर्णय असू शकतो, पण ते महाविकास आघाडीसोबत त्यांचे कार्यकर्ते, त्यांच्या सगळ्या ग्रासरूटच्या कार्यकर्त्यांसोबत आम्ही बोलतो, काँग्रेसच्याही लोकांसोबत जे बोलतो की कोणालाही आपलं चिन्ह सोडून बहुजन सोबत जावं, लढावं असं वाटत नाहीये. त्यामुळे त्यांची काही अपरियता असेल, परंतु मला नाही वाटत की यापुढे महाविकास आघाडीच्या पलीकडे काही विचार होईल. अलीकडे महाराष्ट्रात जो ट्रेंड चालू आहे, जसं मराठी अमराठी या भाषेवरून आता वाद निर्माण व्हायला लागलेले आहेत. आता थेट परप्रांतीय वाटे मागतात, आम्हाला किती वाटा देणार? उत्तर भारतीय समाज म्हणतो की आम्हाला किती वाटे देणार, त्याच्यानंतर राजस्थानी समाज म्हणतो आम्हाला किती. हे पहिल्यांदा झालेलं आहे. असं असताना उद्धव ठाकरे एक संयमी नेतृत्व करणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. तुम्ही मातोश्रीवरती वगैरे गेला होतात काय संदर्भात? कारण मला तरी असं वाटतं की महाविकास आघाडीतले पहिले नेते आहेत जे या विषयावरती बोलतात. आम्ही लोकसभेला इंडिया अलायन्स बनावं आणि त्याच्यामध्ये सर्व पक्ष असावेत आणि त्यावेळेला सर्व पक्षांनी एकत्र येऊन लढाई लढावी म्हणून उद्धवजींसोबत सुद्धा आम्ही भेटलेलो. आपण पाहिलेलं की 2024च्या इलेक्शनमध्ये अगदी सेनेचा मशालावर जो कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी आम्ही काम केलेलं. प्रश्न असा आहे की आपलं भारतीय संविधान हा जातीभेद करत नाही, हा धर्माच्या आधारे किंवा जातीच्या आधारे भेद करत नाही. आणि महाविकास आघाडीमधले पक्ष हे सगळ्यांना घेऊन चालणारे पक्ष आहेत. त्यामुळे जातीच्या आधारे कोण वाटा मागत असेल आणि त्या आधारे जर होत असेल तर ते आपल्या संविधानाला घेऊन नाहीये. आणि त्यामुळे मी तर असंच म्हणेल की महाविकास आघाडीमध्ये आपण बघा सर्व प्रकारचे सर्व जाती धर्माचे लोक आहेत आणि त्याच्यामध्ये महाविकास आघाडी हा मुळात या भारतीय संविधानाला मानणारा पक्ष असल्यामुळे किंवा आघाडी असल्यामुळे सर्वांना घेऊन आपण काम करायला पाहिजे. ही भूमिका आहे ती तेव्हाही होती, आजही आणि पुढेही राहील. पण आता चित्र स्पष्ट झालेलं आहे. 99% युती ही बहुजन विकास आघाडी बरोबर होणार नाहीये. कारण काल आजू पाटील यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की कोणतरी अदृश्य शक्ती आहे जी युती तोडण्याच्या मागे लागलेली आहे. परंतु अदृश्य शक्तीच्या बद्दल बोलण्यापेक्षा आपल्या पक्षात काय चाललेलं आहे हे पाहणं देखील गरजेचं आहे. मग असं असताना महाविकास आघाडी जर सोबत लढली तर मनसे असणार आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असणार आहे, काँग्रेस असणार आहे, त्याचबरोबर शरदचंद्र पवार गट देखील असणार आहे आणि आता काही आदिवासी संघटनेच्या चळवळीचे पण काही या ठिकाणी नेते आहेत. त्यांचंही म्हणणं आहे की तिसरी आघाडी, कारण बहुजन विकास आघाडी यांना नाराज झालेला एक वर्ग आहे, तसंच भारतीय जनता पार्टी यांचे पण अँटी वोटर्स आहेत. हे दोन मतदार जे आहेत ते महाविकास आघाडीच्या
पारड्यात पडू शकतात आणि कदाचित हे चित्र ठाकूरांच्या विरोधातलं निर्माण होऊ शकतो आणि ठाकूरांना त्यांच्याकडे एवढं संख्याबळ नसणार आहे की ते विरोधी बाकावरती बसतील आणि ती संधी कुठेतरी महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता आणि हे चित्र दिसतंय. त्याकडे तुम्ही कशा प्रकारे पाहताय? अगदी बरोबर आपण मुद्दा घेतलेला आहे. महाविकास आघाडी जर जोरकसपणे लढली, एकत्र येऊन लढली, तर संख्येच्या गणितामध्ये जरी बहुजन आणि बीजेपी मध्ये फाईट आहे असं रंगवलं जात असलं तरी महाविकास आघाडी ही चांगल्या पद्धतीने सीट काढून कदाचित महापौर बनण्याच्या शर्यतीमध्ये किंग मेकर ठरू शकतं. आणि म्हणून मला वाटतं की महाविकास आघाडीने आपली ताकद, आपली किंमत ओळखून जोरात लढायला पाहिजे. खास करून वसईतला पश्चिम पट्टा असेल, पूर्व पट्टा असेल, जो पूर्णतः या वसईच्या विकासामध्ये कुठेतरी हरवलेला आहे, त्यांना कुठे किंमत मिळत नाही, तो पट्टा 100% महाविकास आघाडी सोबत राहील. तसाच शहरामध्ये पण मोठ्या प्रमाणात मध्ये असा वर्ग आहे जो 35 वर्षाची बहुजनची सत्ता असेल किंवा मागील 10 वर्षात राज्यापासून तर 1 वर्षापासून या वसईची परिस्थिती आहे ती लक्षात घेता त्यांनाही वाटतं की प्रभावी पर्याय आपल्या समोर आला तर आपण त्याला चांगला न्याय देऊ शकतो. याचा एक फायदा दुसरा असाही होऊ शकतो की मुंबईमध्ये बीजेपी आणि शिवसेना ही प्रथमतः वेगवेगळे लढत आहेत, त्यामुळे महाराष्ट्रीयन लोकांमध्ये एक वेगळी भूमिका बनण्याची शक्यता आहे की आपली मुंबई ही आपल्या हातात राहिली पाहिजे, महाराष्ट्रीयन लोकांच्या हातात राहिली पाहिजे. आणि म्हणून मराठी पक्ष असलेला उद्धव ठाकरे आणि यांचा गट जो आहे तो तिकडे सत्तेमध्ये असला पाहिजे आणि त्याचा कदाचित महाराष्ट्रीयन लोकांचा प्रभाव हा वसईत पण मोठ्या प्रमाणात पडू शकतो, कारण वसईत पण मराठी संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांची मतं निर्णायक आहेत. त्यामुळे तो फायदा जो आहे तो बहुजन आणि बीजेपीच्या विरोधात महाविकास आघाडीला महाराष्ट्रीयन वोटचाही मोठ्या प्रमाणात फायदा मिळू शकतो. काँग्रेसमुळे युपी, बिहारी आणि इतर जो वर्ग आहे तो जो पहिल्यापासून काँग्रेस सोबत आहे तो काँग्रेस सोबत कायम राहील. इतर पण छोटे पक्ष सोबत असल्यामुळे, महाविकास आघाडीचे असल्यामुळे हे जे छोटे छोटे गणित आहेत त्या छोट्या छोट्या गणितांतून एक मोठी ताकद आपल्याला महानगरपालिकेमध्ये उभी राहिलेली नक्की दिसेल. धन्यवाद मेकेनजी. आपण जर पाहिलं तर आता तिसरी आघाडी वसई विरार शहरासाठी सज्ज होणार आहे. खरं आहे या निवडणुकीच्या लढाईमध्ये जर महाविकास आघाडी लढली तर कदाचित बहुजन विकास आघाडीला इतका मोठा फटका पडू शकतो की विरोधी बाकावर महाविकास आघाडीचे नेते विराजमान होऊ शकतात. वेळ पडल्यास महापौरच्या रेसमध्ये महाविकास आघाडी या पक्षाची प्रमुख भूमिका असू शकते. युती जवळजवळ तुटल्यात जमा आहे. असं असताना आता महाविकास आघाडीचे जे नेते आहेत ती पुढची रणनीती कसे तयार करणार हे पाहण्यासारखं ठरेल. कारण लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला जबरदस्त यश मिळालं होतं. विधानसभा निवडणुकीला देखील जरी महाविकास आघाडीचा पराभव झाला असेल परंतु इतर वॉर्डमध्ये आजही महाविकास आघाडीचा प्राबल्य वसईत टिकून राहिलेला आहे. बहुजन विकास आघाडीला महाविकास आघाडीची गरज आहे, महाविकास आघाडीला बहुजन विकास आघाडीची गरज नाही. हे चित्र असताना देखील महाविकास आघाडीचे काही नेते वारंवार हितेंद्र ठाकूर यांच्या संपर्कात आहेत. आपल्या सर्वांना याविषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.